शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजप सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांची आज संगमनेर या ठिकाणी बैठक पार पडली। या बैठकीत राज्यमंत्री दादा भुसे यांच्या समोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। केवळ भाषण न करता नियोजनावर भर द्या अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र लोखंडेंचा मतदारसंघात संपर्क न राहिल्याने मतदारात आणि युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे पडसाद आजच्या बैठकीत बघावयास मिळाले। खासदार दिसत नाही असा प्रश्न शिवसेनेचे संगमनेर एकमेव पंचायत समितीचे सदस्य अशोक सातपुते यांनी मांडल्यानंतर त्यांना दराडे यांनी बोलण्यापासून रोखले। त्यानंतर काही काळ बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। यावेळी दादा भुसे यांनी लोखंडे महत्त्वाचे नाही, धनुष्यबाण महत्त्वाचा असं सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद पवार साहेबांनी जे सांगितलं आम्ही तेच काम करत आहे। साहेब खऱ्या अर्थाने आम्ही नियोजन आमच्या पद्धतीने चालू आहे। आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, काम करतो, आम्ही सांगत असतो लोकांनी साहेबांमध्ये आम्हाला बघा आम्ही काम करतोय। 2 मिनिटं बघा भाषण नाही करत आहे, मी सांगतोय। आपल्याला आपल्या राज्याचे मंत्री दादा भुसे साहेब मंचावर असलेले 2 मिनिटं खाली प्लीज एक जरूर का 2 हात तुम्ही बोला। भाऊसाहेब वागचौरे भाजपमध्ये आता सध्या कार्यरत आहे। मग भाजपमध्ये कार्यरत असून सुद्धा उद्धव साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी सांगितलेलं काय का युतीचा धर्म हा सगळ्या कार्यकर्त्यांनी खालच्यापासून तर वरच्यापर्यंत सगळ्यांनी पाळायचा। युतीचा धर्म जर सगळ्यांनी पाळायचा मग हे काय पाळल? बरं एवढं सगळं असून सुद्धा ते आपल्या युतीच्या उमेदवारी त्याच्या विरोधात प्रचार होतो। याचं कारण काय? याचं समजलं बस त्यांच्यावर कारवाई केली जाईल। मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे शेवटच्या या मेळाव्यात दादा भुसे यांनी आपल्या भाषणातून जो विधानसभा मतदारसंघात जास्त लीड देईल त्यालाच जास्त निधी दिला जाईल अशी घोषणा केली। वेळ पडली तर गटवाईज निधी देऊ असंही भुसे यांनी जाहीर केलं। एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला करू इच्छितो। राहिला विषय तर अजून 8 महिने तुमचा एक भाऊ तिकडं आहे, छोटासा कार्यकर्ता मी आहे। तर आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून ग्राम विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून जेवढ्या काही योजना असतील जेवढ्या दादा भुसेच्या मालेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जातील आणि मी तर बोलतो आपण शरीर पाहून घ्या आले ना आले ना मला स्वस्त बसू दिलं नाही का? आलंय ना 2 मिनिटं बसा ना। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, काय काळजी करू नका। जो विधानसभा क्षेत्र जास्त लीड देईल त्याला जास्त निधी द्यावा।
प्रत्येक गावाचं नाव येतं. शाबास. साहेब तुझा 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 ठीक आहे. गण वाईज अगदी ग्रामपंचायत वाईज हो साहेब जरा तुझाचं बघा तुझाचं काहीतरी तुझाचं बघा. बद्दल कुणीच नाही बोलत नाही. माझी आपल्याला गाडी पिल्लू सोडून देतात आणि त्या पिल्लूला चढवायचं काम आम्ही करतो. आम्ही जास्ती चर्चा करतो. तर माझी तुम्हाला विनंती असणार त्याच्यामध्ये आपण वेळ पण नाही घालवायचा. आम्ही फक्त धनुष्यबाणाचा प्रचार करतो. माझ्या मतानुसार लोखंडे पण महत्वाचे नाही, धनुष्यबाण आपल्यासाठी महत्वाचा आहे. आज देशाची गरज आहे, आज महाराष्ट्राची गरज आहे. धनुष्यबाण आणि कमळ. जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये कमळ असेल, जिथे जिथे धनुष्यबाण असेल, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपले जिथे नातेवाईक असतील, आपला जिथे मित्र परिवार असेल, त्यांना सांगा की धनुष्यबाण आणि कमळ दुसऱ्याचा विचार करायचा नाही. हा सर्व विषय आम्हींना आपल्याला द्यायचा आहे. आणि तुम्हाला काय सांगणार आम्ही नियोजन करा. तुम्ही काही नवीन आहेत. अनेक उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहेत आपण राजकारणाचे. घराघरापर्यंत धनुष्यबाण, दुसरा काय अजेंडा नाही. बरोबर आहे ना. आणि ठीक आहे, थोड्याफार काही चुका असतील तर तुम्ही काळजी करू नका. कारण लोखंडे साहेब जे तळमळीचे असतात ना तेच बोलतात आणि त्यांचा अधिकार आहे बोलण्याचा. शिवसेना भाजपाची युती आहे, मात्र शिर्डीत लोखंडे विरोधात शिवसेनेतूनच निवडून गेलेले माजी खासदार मात्र आता भाजपात असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी केली आहे. असं असताना भाजप त्यांच्यावर कार्यवाही का करत नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असता शिर्डी मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दराडे यांनी ते माघार घेतील असं सांगितलंय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.